आता आपण एक कन्सेप्ट शिकत आहोत ज्याचं नाव आहे कंझिक्युटिव्ह कोऑर्डिनेट. कंझिक्युटिव्ह कोऑर्डिनेटचा अर्थ असा होतो की लेंथ आणि बेरिंग तुम्हाला दिलेले असतात. काय दिलेले असतात त्याने? तुम्हाला लेंथ दिलेली असते आणि अँगल म्हणजे थिटा दिलेला असतो. या लेंथ आणि बेरिंग दिलेले असतात. याच्यावरून तुम्हाला लॅटिट्यूड काढायचा असतो, लॅटिट्यूड, आणि तुम्हाला डिपार्चर काढायचा असतो. तो लॅटिट्यूड आणि डिपार्चर काढायचा. लॅटिट्यूडचा मिनिंग होतो एल कॉस थिटा आणि डिपार्चरचा मिनिंग होतं एल साइन थिटा. तो एल कॉस थिटा आणि एल साइन थिटा काढून द्या, तुम्हाला कंझिक्युटिव्ह कोऑर्डिनेट भेटून जातील. फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे हे उदाहरण दिलेलं आहे. कॅल्क्युलेट कंझिक्युटिव्ह कोऑर्डिनेट ऑफ फॉलोइंग ट्रॅव्हर्स. काय काय दिले? लेंथ दिली, लाईन दिलेली आहे, लेंथ दिली आणि बेरिंग दिले. त्याची बेरिंग म्हणजे होल सर्कल बेरिंग WCB. मग तुम्हाला आता याचे कंझिक्युटिव्ह कोऑर्डिनेट काढायला काही प्रॉब्लेम नको आहे. कसं काढणार? एक तर टेब्युलर फॉर्ममध्ये लिहा, नाही तर तुम्ही लिहू शकतात. बघा, एक नंबरचा उत्तराचा बाण मारतो, एक नंबरची लाईन घेतो. एक नंबरची लाईन कोणती? एक नंबरची लाईन कोणती? लाईन AB. लाईन कोणती आहे? लाईन AB. त्याची लांबी किती रे बाळांनो? लांबी आहे त्याची 162 मीटर. त्याचा थिटा किती आहे रे? WCB म्हणजे थिटा. त्याचा थिटा किती आहे? 120 डिग्री 30 मिनिटे. मग मी आता काय काढणार? लॅटिट्यूड काढणार. काय काढणार? लॅटिट्यूड. त्याचा लॅटिट्यूड कसा काढतात? L कॉस थिटा. म्हणजे L दिला 162, कॉस 120 डिग्री 30 मिनिटे. हे कॅल्क्युलेटरमध्ये करून सांगा किती येईल. हे बघा, 162 तिथेच करायचं. 162 लांबी आहे ना, कॉस 120 डिग्री 30 मिनिटे. हे झालं आपलं. हे काय झालं? तो मायनसमध्ये आन्सर येऊ द्या. काय रोग येतोय? 82 डिग्री मायनस 22. ठीक आहे का? तो लॅटिट्यूड आहे ना, तो लॅटिट्यूड डिग्रीमध्ये येणार बाळा, मीटरमध्ये येईल. मायनस 82.22 मीटर. का आला का? हा झाला लॅटिट्यूड. आणि इथं डिपार्चर कसं काढायचा? तो डिपार्चर कसा काढणार? एल साइन थिटा. काय करून द्यायचा? एल साइन थिटा. तो एल साइन थिटा म्हणजे काय? 162. इथं फक्त साइन जोडा ना, 120 डिग्री 30 मिनिटे. काय केलं मी बघा, इथं कॉस इथे साईन लावले फक्त मी. त्या लाईनचा डिपार्चर येऊन जाईल. मग काय करायचं? इथं मागे जायचं, रिव्हर्स बटन, आणि इथं जायचं. जिथे ब्रॅकेट आहे तो काढायचा आणि इथं लावून द्यायचा साईन. हा झाला तुमचा त्या लाईनचा डिपार्चर. किती आला? 139.58 मीटर झालं. तो लाईन ABचं काम झालेलं आहे. आता आपण जाणार 2 नंबर लाईन BC. तो लाईन BCवर. लाईन BCची लांबी किती दिलेली आहे? 175.0. ठीक आहे, मीटरमध्ये. हां, हे बघा ना, 175.00 मीटर. नंतर त्याचे बेरिंग किती दिले, म्हणजे थिटा किती दिलेलं आहे? 155 डिग्री 35. हे चुकलं का माझ्या? बरोबर. लांबी किती आहे? 142. L = 142 मीटर. त्याचा थिटा किती आहे? थिटा दिला आहे त्याचा 17 डिग्री 30 मिनिटे. आलं का लक्षात? ठीक आहे, चला. मग आता याचा मला काढायचा आहे लॅटिट्यूड. लॅटिट्यूड काय असतो? कोण सांगेल फॉर्म्युला लॅटिट्यूडचा? लॅटिट्यूड बरोबर काय फॉर्म्युला आहे? L कॉस थिटा. लॅटिट्यूडचा फॉर्म्युला काय? L कॉस थिटा. लांबी किती दिले? 142. कॉस करायचा आणि त्या अँगल जोडून द्यायचा 17 डिग्री 30 मिनिटे. काय प्रॉब्लेम येतोय? हे काय झालं ना, तो 142 कॉस 17 डिग्री 30 मिनिटे. आलं? तर हे किती आलं आन्सर बघा. हे आलं 135.427 मीटर. आता मला काढायचं डिपार्चर. तो डिपार्चर काढा ना या लाईनचा. डिपार्चर कसं काढणार? L साइन थिटा. तो जे आहे ते तसं राहू द्या. इथे फक्त साईन जोडा 17 डिग्री 30 मिनिटे. तो इथं जायचं मागे, रिव्हर्स करत जायचं आणि या ब्रॅकेटच्या पुढे जाऊन डिक्लेअर करायचं, इथं लावून द्यायचं साईन. तर हे किती आलं? हे आलं 42.7 मीटर. आलं लक्षामध्ये? लॅटिट्यूड. तिसरी लाईन घ्या. 3 नंबरची लाईन कोणती आपल्याकडे? लाईन CD. तो लाईन CDचं लांबी किती आहे रे? लांबी आहे त्याची 201 मीटर. आणि त्याचा थिटा किती आहे? तो त्याचा थिटा आहे 220 डिग्री 30 मिनिटे. तर तुम्हाला लॅटिट्यूड काढायचा आहे. लॅटिट्यूड कसं काढणार? लॅटिट्यूड बराबर काय असतो? लॅटिट्यूड L कॉस थिटा. L किती आहे? 201 कॉस 220 डिग्री 30 मिनिटे. लिहून टाकलं तर कॅल्क्युलेटरमध्ये करा आता. 201 कॉस 220 डिग्री 30 मिनिटे. आलं लक्षात? किती येते बघा. ते येत आहे मायनस 152.84 मीटरमध्ये. ओके. आणि डिपार्चर काय येईल बाळांनो? डिपार्चर येईल L साइन थिटा. काय येईल? L साइन थिटा. 201 कॉसच्या ऐवजी फक्त साईन लावा. 220 डिग्री 30 मिनिटे. इथं जायचं मागच्या बाजूला, इथं जायचं बॅक करत, इथं आलो, इथं करायचं, इथं लिहायचं साईन. हे काय झाला? हा झाला मायनस 130.53च्या पुढे 9 आहे, तो 539 मीटर. अशा पद्धतीने तिसरी लाईन पण झाली. अजून शेवटची लाईन बाकी आहे आपल्याकडे. तो चौथी लाईन जी आहे तिचं नाव काय? लाईन DA.
डी ए. त्याची लांबी किती बाळांनो बघा, लाईन लांबी किती दिली आहे, एल इज इक्वल टू 120 मीटर आणि त्याचा थिटा किती दिलेला आहे 333 डिग्री, 333 डिग्री 20 मिनटं. मग मला आता याचा लॅटिट्यूड काढायचा आहे. लॅटिट्यूड कसा काढणार, लॅटिट्यूड बरोबर यल कॉस थिटा, यल कॉस थिटा, यल दिला 120, कॉस अँगल किती दिला आहे 333 डिग्री 20 मिनटे, बरोबर का ना. आता याला सॉल्व करायचं आहे, कसं करणार, 120 कॉस 333 डिग्री 20 मिनटे, हा झाला आपला लॅटिट्यूड, हा झाला लॅटिट्यूड. झाला याचा किती आला, तो आला 107.235 मीटरमध्ये. आणि मला आता काढायचं आहे डिपार्चर. तो डिपार्चर काढताना काय करणार, तो डिपार्चर कसा काढतो, डिपार्चर कसा काढतो, हा डिपार्चर बरोबर यल साईन थिटा, म्हणजे काय, म्हणजे काय 120 इथे लिहायचा साईन 333 डिग्री 20 मिनटे. तो आपण काय करणार, इथं लावून द्यायचं साईन फक्त, इथं काय लावून द्यायचं साईन फक्त, इथं लावायचा साईन. हे काय झालं, हे झालं आता -53.85च्या पुढे 5 पण आहे, 3 घरं घेऊन घ्या वाटलं असतं मीटर. अशा पद्धतीने तुम्हाला लॅटिट्यूड डिपार्चर काढता येतो.